लातूरकर आता सज्ज झालेले आहे आणि येत्या 19 तारखेला 19 ऑक्टोबरला लातूर मुंबई रेल्वे सुद्धा आपण सुरू करतो. थेट लातूरचा मुंबई आणि वाया उस्मानाबाद हे महत्वाचं. प्रवाहापर्यंत उस्मानाबादला ट्रेन नव्हती कारण ती एडशी मार्गे जायची आणि म्हणून आपण मधल्या काळामध्ये जेव्हा सर्वे झाला ब्रॉडगेजचा तेव्हा उस्मानाबादला सुद्धा रेल्वेच्या नकाशावर आणण्याचं काम झालेलं आहे आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न करतोय की लातूरवरून लातूर मुंबई गाडी आपण सुरू करू आणि उस्मानाबादवरून उस्मानाबाद हैदराबाद अशी गाडी जी मान्य झालेली आहे त्याला आपण हिरवा कंदील किंवा हिरवा झेंडा दाखवण्याचा प्रयत्न आपण करू. झेंडा एवढ्यासाठीच की कार्यक्रम दिवसा आहे, रात्री असला तर हिरवा कंदील, कार्यक्रम दिवसा असल्यामुळे हिरवा झेंडा असं आपण त्या दिवशी कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. या कामासाठी रेल्वे राज्यमंत्री येत आहेत, सुभाष पाटील येत आहेत, शरद पवारजी येत आहेत, बाकी आम्ही तर स्थानिक यशस्वी कलावंत आहोत. हा कार्यक्रम जोरदारपणे व्हावा अशी उस्मानाबाद करायची इच्छा आहे. लातूरकरांचं तर नेहमीच कार्यक्रमामध्येच असतात. ते कार्यक्रम नसला तर काय करावं हा प्रश्न आमच्या कार्यकर्त्याला पडत होता. तर काय करायचं त्यामुळे काळजी करू नका. एकामागे कार्यक्रम सतत तुमच्याशी आम्ही कायम कार्यक्रमाचं कॉन्ट्रॅक्टच तुमचा आमचं झालेला आहे. त्यामुळे नवे नवे योजना नवे नवे कार्यक्रम आणि त्याच्यामधनं एक विकासाची नवी दिशा असं एकंदरीत मराठवाड्याच्या विकासाचं स्वप्न घेऊन आम्ही पुढे जाऊ इच्छितोय. आणि आज महाराष्ट्रातल्या 22 जिल्ह्यातले शेतकरी आज इथं आलेले आहेत. मला खरोखर मनापासून आनंद आहे. कारण रेशीम उद्योग हा दुर्लक्षित आतापर्यंत राहिला. कुणीतरी याला गती द्यायला पाहिजे होती. 20-22 वर्ष प्रयत्न करून या कामाला फारशी गती मधल्या काळात देता आली नाही. परंतु आता खूप चांगले टेक्स्टाईलला दिवस आहेत आणि विशेषतः रेशीम उद्योगाला आणि रेशीम हे सांगितलं मगाशी चीनमध्ये किती त्याचं महत्व त्या काळात असायचं आणि म्हणून रेशीम उद्योग हा जर अधिक प्रमाणामध्ये वाढवू शकलो तर त्याचा एक चांगला अर्थलाभ हा शेतकऱ्याला होईल, राज्यशासनाला असा फायदा होईल. त्यांनी मला सांगण्यात आलं की आता आम्ही 150 टन उत्पादन केलं आणि त्याच्यातला हा जो काही व्यवहार झाला त्यापैकी 7 कोटी रुपये हे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये गेले. म्हणजे 150 टनामध्ये जर 7 कोटी राज्य सरकारला जर मिळणार असतील आमच्या रेव्हन्यूमध्ये सुद्धा वाढ होते. केवळ 150 टनावर जर 7 कोटी आमच्या तिजोरीत देणार असतील तर हे जर 9,000 कोटीपर्यंत 9,000 टनापर्यंत जर गेलं तर किती कोटी आमच्या तिजोरीमध्ये येतील. म्हणून राज्याला सुद्धा उत्पन्नाचं साधन निर्माण करणारा हा उद्योग आहे आणि म्हणून याला अधिक